त्यानंतर फक्त एकच केलं, एक तारी त्या ठिकाणी फक्त तंबोरा हातामध्ये घेतला आणि त्या कृष्ण भक्तीमध्ये बिल्वमंगल त्या ठिकाणी लीन झालेला होता. ही कृष्ण भक्तीचे गीत गात असताना एका जंगलामधून तो एका डोंगरावर गेला आणि डोंगरापाशी जात गेल्यानंतर गर्दाच्या झाडीतून आंधळा माणूस होता. आंधळा माणूस त्या देवाचे, त्या कृष्णाचे भजन त्या ठिकाणी म्हणत होता आणि जात असताना अचानक पुढे इतका मोठा कडा होता की त्या देवाला असं वाटलं की अरे जर आता दुर्लक्ष जर झालं तर माझा भक्त कड्याच्या खाली पडेल आणि त्याचा मृत्यू होईल. त्याच वेळेस काय केलं देवाने, ताबडतोब एका गुराख्याचं रूप त्या ठिकाणी धारण केलं, लहान मुलाचं, गेला आणि त्या बिल्वमंगलाचा हात धरला आणि त्याला सांगितलं की बाबा अरे कुठं जाताय तुम्ही, पुढे कडा आहे आणि कड्यावरून तुम्ही खाली पडाल. त्यावेळेस बिल्वमंगल वळाले आणि वळून परतून आणखी त्या गुराख्याने जशी वाट दाखवली त्या वाटेनं चालायला लागले. थोडं पुढे गेल्यानंतर आंधळ्याचं एक वैशिष्ट्य असं असतं, जो व्यक्ती अंध असतो ना तो व्यक्ती कधीतरी तुम्ही रस्ता क्रॉस करताना जर एखाद्या अंध व्यक्तीला मदत करायला गेले, तुम्ही जर त्याचा हात धरला तर दुसऱ्या मिनिटाला तुमच्या असं लक्षात येईल की तो व्यक्ती काय करतो, त्याचा हात आपल्या हातामधून सोडून घेतो आणि आपला हात स्वतः तो धरतो, कारण त्याला त्याच्या हातावरती विश्वास असतो. आणि मग त्या बिल्वमंगलाने ताबडतोब त्या देवाच्या जो हात त्या ठिकाणी त्या देवाने धरलेला होता, त्या गुराख्याने धरलेला होता, त्या गुराख्याला तो हात बोट सोडतो आणि स्वतः त्या ठिकाणी त्या गुराख्याचा हात त्या ठिकाणी पकडतो. आणि पकडल्यानंतर तो काय म्हणतो, तो गुराखी सांगतो की बाबा आता हा मार्ग चांगला आहे, या मार्गाने तुम्हाला कोणत्याही कड्यावर किंवा जंगलामध्ये स्वापदांचं भीती राहणार नाही, तुम्ही आता या मार्गाने गेले तरी चालेल. त्यावेळेस देव त्या बिल्वमंगलाच्या हातामधून हात सोडण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा तो बिल्वमंगल त्या ठिकाणी त्या गुराख्याला म्हणतो की भगवान आपको क्या लगता है, आपको ऐसा लगता है कि मैंने आपको पहचाना नहीं, अरे आपने जब मेरा हाथ पकड़ लिया, मैं इस जंगल में इतने दिन से भटकता हूँ, आज तक इधर कोई गुराखी मेरे को नहीं मिला, आज तक किसी की आवाज मेरे को सुनाई नहीं दी. आणि आजपर्यंत जर मला कुणाचा आवाज या ठिकाणी ऐकायला मिळालेला नसेल तर आज कड्यावरून खाली पडत असताना माझा हात धरणारा आणि मला योग्य रस्त्याला लावणारा दुसरा कोण असू शकतो, तोच तो सूरदास होता. त्याने देवाला त्या ठिकाणी अनन्य भावाने नमस्कार केला. देव प्रसन्न झाला. देवाने सांगितलं की काय देऊ, द्यायचं असेल तर एक काम कर, मला फक्त डोळे दे. देवाने तथास्तु म्हटलं, त्याला नजर दिली. एकदा त्या परमेश्वराला, त्या कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी बिल्वमंगलाने बघितलं आणि बघितल्यानंतर सांगितलं की बघ झालं देवा, आता काय करू, तू जे मला दिलेले डोळे होते ना ते लगेच घालून टाक. म्हणे का, अरे तुझं स्वरूप पाहिलं, म्हणे तुझं स्वरूप पाहिल्यानंतर मला या जगामध्ये पाहण्यासाठी शिल्लकच काही राहिलं नाही, तर मी आता कोणासाठी जगू, म्हणे तूच माझा या ठिकाणी देव आहे. असा हा जो माझा विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाचा प्रेमभाव भक्तांप्रती जागृत असतो. आणि जर याच्यावर कोणाचा विश्वास नसेल, अवघाचं शेवटचं